गरुड पुराण अध्याय 9 श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः। 9व्या अध्यायामध्ये भगवंताने मागची जी कथा सांगितली, दानाचा महिमा आणि ब्राह्मणाने कसा आचार करावा, आचार धर्माचा महिमा सांगितला। आता हा 10वा अध्याय आहे आणि 10व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की हे पक्षी राजा गरुडा, गायीचे महात्म्य व अन्नदानाचे श्रेष्ठत्व कसे आहे हे सांगतात। भगवंत म्हणतात, हे पक्षी राजा, आचार कसा असावा। जर घरातील थोरांचा मृत्यू झाला तर गृहस्थाने, यतीने व ब्रह्मचार्याने कोणती कर्मे करावीत ते सविस्तर वर्णन केले आहे। नंतर गोदानाचे महत्त्व सांगितलेले आहे आणि गोसेवा याचे महात्म्य सांगताना ते म्हणतात, गायीभोवती केलेली प्रदक्षिणा ही पृथ्वी प्रदक्षिणेच्या बरोबरीची आहे। याकरिता नित्य गायीची सेवा करावी, तिला नमस्कार करावा, गोठा स्वच्छ ठेवावा, गायीचे सर्व दूध न काढता वासराकरिता थोडे शिल्लक ठेवावे। गाय जरी खोड्याळ असेल तरी तिचे रक्षण करावे। गोठ्यात दिव्याची सोय करावी। गायीची हत्या करणारा 21 नरक भोगतो। पंचगव्याने गायीचे दूध, दही, तूप, मूत्र व शेण महापापी सुद्धा शुद्ध होतो। नंतर गोदान केल्यामुळे काय फळे प्राप्त होतात त्याचे वर्णन भगवंत सांगतात। श्री विष्णू पुढे बोलून सांगतात, हे गरुडा, अन्नदानाचे महत्त्व किती आहे म्हणून तुला मी सांगू। देवी देवता, ऋषी आणि ब्राह्मण हे अन्न श्रेष्ठ ठरवितात। अन्नामुळे सर्व विश्वाचे धारण पोषण होते। सर्वश्रेष्ठ असा जो प्राणी आहे तो संपूर्ण अन्नमय आहे आणि ही गोष्ट सर्वच जाणतात। तशीच जर वेळ आली तर आपल्या घासातील घास कमी करून ब्राह्मणाला द्यावा। अतिथीला उपाशी विमुख परतू नये। अन्नासाठी सर्वत्र पात्र असतात, मग तो चांडाळ असो, महापापी असो की आपला वैरी असो। आपल्या सामर्थ्यानुसार अन्न देत जावे। शूद्राला दिलेल्या अन्नाचे फळ सुद्धा फारच मोठे आहे। शेतकऱ्याला जसा पावसामुळे संतोष होतो तसा पितरांना अन्नदानामुळे संतोष होतो। असे अन्नदान करणाऱ्याला पशुधन, संतती, रूप, सामर्थ्य आणि धनलाभ होतो। अन्नामुळे कीटकापासून तो देवतापर्यंत सर्व तृप्त होतात। अन्न नसेल तर प्राणी नाश पावतात। असे सांगून पुढे श्री हरी राम अवताराच्या वेळीची एक घटना सांगतात। त्यांना अगस्ती मुनीने असे सांगितले की ते एका तलावावर गेले असता रामप्रभूला अगस्ती ऋषी सांगतात की एक ताजे प्रेत तलावाच्या काठी होते। तेवढ्यात एक स्वर्गीय पुरुष दिव्य विमानात बसून आला आणि अप्सरासह तिथे आल्यानंतर तो आपल्याच प्रेताचे मांस भक्षण करू लागला। तेव्हा अगस्तीने मांस खाण्याचे कारण प्रभू रामचंद्राला सांगितले आणि रामचंद्र प्रभू म्हणतात की हे मुनिवर, या असं काय आहे? माझ्या सर्व पुण्यकर्माचे फल मिळून मला देवलोक प्राप्त झाला असं त्या राजाला विचारल्यानंतर त्यांनी सर्व कथा सांगितली। परंतु कधीच अन्नदान न केल्यामुळे त्याचंच शरीर त्याला खावं लागलं असं भगवंत सांगतात। इथपर्यंत 10व्या अध्यायामध्ये भगवंताने गरुडाला वर्णन सांगितलेलं आहे। इति श्री गरुड पुराणे गरुड नारायण संवादे नाम 10मो अध्याय। नमः। अन्नदान महिमा वर्णन। श्री कृष्णार्पणमस्तु। हरे नमः, हरे नमः। पंढरीनाथ भगवान की जय। विष्णु परमात्मा की जय।